नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. बघा मी आज काय करणार आहे तुम्ही पाहू शकता. मी आज मटण करणार आहे. त्यासाठी कांदा, लसूण, खोबरं सगळं भाजून घेतलेलं आहे आणि हा गरम मसाला आहे. आता ह्याला सगळं हळद, मीठ, गरम मसाला लावून मॅग्नेट करून आता मी त्याच्यामध्ये कुकरमध्ये ते शिजायला टाकणार आहे. शिजल्यानंतर मग ते नंतर त्याला फोडणी देणार आहे. ते कांदा खोबऱ्याचं वाटण करून अगोदर गरम मसाला, हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. मटण म्हटलं की तोंडला केवढं पाणी सुटतं सगळ्यांना. अरे बापरे, मार्गशीर्ष महिना होता म्हणून मटणच आणलं नव्हतं घरी आणि आत्ता मग ह्यांनी मटण आणलं. मग म्हणाले मटणाचा मस्तपैकी रस्सा कर, तांबडा रस्सा मस्तपैकी छानपैकी झणझणीत एकदम. मग त्याप्रमाणे मी केला बघा. तेलामध्ये ते मटण अगोदर टाकलं मी, नंतर गरम पाणी एका साईडला ठेवलं होतं. ते गरम पाणी नंतर त्या शिट्ट्या 4-5 घेतल्या. शिजल्यानंतर जे अळणी पाणी येतं, जे लहान मुलं खात नसेल तुम्ही अळणी काढून ठेवू शकता आणि नंतर मग त्याला फोडणी द्यायची आहे. बघा तुम्ही बघू शकता. आणि हे वाटून झालेलं आहे. खोबरं, लसूण आणि कांदा ह्याच्यामध्ये आहे आणि बाकी सगळं गरम मसाला, जिरे सगळं ते अगोदर मी लावून घेतलं होतं. शिट्ट्या केल्या. शिट्ट्या झाल्या 5. आता शिट्ट्या झाल्यानंतर शिजल्यानंतर मग गरम मसाला चांगला भाजायचा तेलामध्ये. मस्तपैकी भाजल्यानंतर भात पण झालेला आहे माझा. मटण म्हटलं की खूप सगळ्यांनाच मटण म्हटलं तोंडा पडतं. आणि जे शाकाहारी ते लोक काय पनीर, भजी, पापड, खीर, लोणचं हे सगळं करावं लागतं. पण एखादा पाहुणा आला घरी आणि आपण नुसतं मटण केलं तरी आपलं काम संपलं. मग काय तर, नाहीतर मग सगळं ते शाकाहारी करायचं म्हटलं तर मग त्यात सगळंच आलं. पापड, लोणचं, परत पनीरची भाजी, पुरी बिरी, फोडणीचा भात हे सगळं करावं लागतं. पण हे केलं की कसं बेस्ट आणि मस्त, पाहुणा पण खुश होतो एकदम. म्हणून कधी पण बघा सुरुवात पहिले लोक कसे करायचे, आम्ही मटण कापणार, कोंबडी कापतो बघा, थांबा, असे पाहुण्यांना बोलायचे थांबा म्हणून. आणि मटण म्हटलं की त्यांचा पाहुणचार जोरात झाला असं त्यांना वाटतं. मग त्यामुळे कसं मी कधीही कुठलाही पाहुणा आला की मी त्यांना मटणच वगैरे करते. जे शाकाहारी असतील तर त्यांना मग मी पनीर वगैरे ते करावं लागतं मग. पण हे आपल्याला एकदम बेस्ट आहे. जरा मटणाचं कालवण केलं की काय जास्त करायची गरज पण नाही. भाकरी करा, भात लावा, मटण, कांदा, लिंबू कापून खावा मस्तपैकी. बघा मसाला चांगला भाजलेला आहे. अळणी सगळं मी ओतलं त्याच्यामध्ये, तुम्ही पाहू शकता. हे बघा अळणी सगळं शिजलेलं मटण. कधी पण मटण शिजलं का नाही बघायचं म्हणजे हाडाचं मटण बघायचं. ते हाडं असत ना, हाडाचं जे मटण असेल ना नरम वाटलं, ते जर खाली पडलं गळून तर समजायचं मटण शिजलेलं आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. मटण मस्तपैकी शिजत आले, उकळी येत आली आहे. लहान मुलाला तुम्ही जर ह्याचं पाणी जर प्यायला दिलं, अळणी पाणी, तर आपल्याला सर्दी खोकला काही होत नाही. पैशाचा प्रश्न नाही, पण खूप आवडतं बघा मटण. तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर कमेंट करा, शेअर करा. थँक्यू सो मच. बाय.